नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये 36 वर्ष सेवा बजावणाऱ्या आणि हजारो डॉक्टर्स इंजिनियर्स निर्माण करणाऱ्या, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर असणाऱ्या वनिताताई काळे ह्या सेवानिवृत्त होत आहेत. आणि मराठवाड्याचे कर्तव्यदक्ष आणि आपण म्हणतो की प्रवाही आणि प्रभावी शिक्षक आमदार विक्रम काळेसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सेवेचा कार्यगौरव सोहळा, त्याचबरोबर गौरवग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी होतं आहे. आपल्यासोबत दस्तूरखुद्द आमदार विक्रम काळे सर आहेत. सर, काय सांगाल, आज वनिताताईंचा हा जो सेवा गौरव सोहळा होतो आहे, ग्रंथ प्रकाशन तुमच्या शुभ हस्ते होतं आहे, काय आपल्या प्रतिक्रिया आहेत, काय आपल्या भावना आहेत? आपण पाहतो की समाजामध्ये शिक्षकाला एक मानाचं स्थान आहे. हो. नव्हे तर पूर्वीच्या काळी आचार्य देवो भव असं म्हटलं जायचं आणि गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू अशी आम्ही प्रतिज्ञा करायचो. त्यामुळं हे एवढं मोठं सर्वोच्च स्थान गुरुजीला का दिलेलं आहे? हो. कारण गुरुजी हा शिक्षक आमच्या समाजाचा शिल्पकार आहे. कारण तो निर्मिती करतो. ज्या पद्धतीनं कुंभार एखाद्या चिखल्याच्या गोळ्याला आपल्या कल्पकतेनं आकार देऊन एक सुंदर मटकं घडवतो, एखादा मूर्तिकार ज्या पद्धतीनं दगडातून एक सुरेख मूर्ती तयार करतो, तो शिल्प बनवतो, तीच अवस्था जेव्हा विद्यार्थी पहिलीत येतो, बालवाडीत येतो, त्याची असते. आणि त्याला आकार देण्याचं काम, या समाजातलं एक आदर्श नागरिक करण्याचं काम आमचा शिक्षक करत असतो. आणि मला वाटतं ते काम गेले 36 वर्ष झालं आमच्या वनिताताई त्या ठिकाणी करतायत. अगदी प्रतिकूल परिस्थितीतून, ग्रामीण भागातून शिक्षण घेऊन शेतकऱ्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला आणि आज त्यांनी लातूरमध्ये येऊन स्वतःची संस्था उभा केली. सामाजिक क्षेत्रामध्ये काम केलं, राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं. संभाजी ब्रिगेड असेल, जिजाऊ ब्रिगेड असेल, या माध्यमातून सुद्धा त्यांनी चळवळ उभी केली, महिलांचं संघटन केलं आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे. कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता सर्व माणूस हीच जात आहे असं समजून सगळ्याला त्यांनी सोबत घेतलं. आणि आज ज्या पद्धतीने इतर गोरगरीब लेकरांना चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी ज्या पद्धतीनं शिक्षण संस्थेची बीजारोपण केलं, त्या पद्धतीनं आज त्यांची सर्व मुलं उत्तम पद्धतीनं शिकण्याचं काम झालेलं आहे. हे संस्कारसुद्धा त्यांनी आपल्या मुलावरती केले. एवढंच नव्हे तर घरातली भावंडं असतील, बहिणी असतील, ज्यांना ज्यांना आपल्याला शिकवता येतं त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचं काम. आणि शिक्षणानं माणसामध्ये समृद्धी येते, जीवनामध्ये समृद्धी येते, हे ब्रीद त्याने ओळखलं होतं. आणि मला वाटतं की त्याच्या मुळाशी जाऊन आज त्यांनी या पद्धतीनं या शिक्षण क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रात कार्य केलेलं आहे आणि त्याचा उचित गौरव व्हावा या दृष्टिकोनातून आज त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे. आणि त्यांची जी काही एकूण वाटचाल झाली त्याच्यावर प्रकाश टाकणारा गौरवग्रंथसुद्धा आज या ठिकाणी प्रकाशित होत आहे. मी संपादक आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी जी काही मेहनत या गौरवग्रंथासाठी घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचंसुद्धा मनापासून अभिनंदन करेल, शुभेच्छा देईल त्यांना. आणि निश्चितपणानं महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या तमाम शिक्षक बंधू भगिनी कर्मचाऱ्यांच्या वतीनं, महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीनं, काळे परिवाराच्या वतीनं खरं तर आम्ही कुटुंबासहित आलेलो आहोत. कारण आम्ही काळे जरी असलो तरी शेवटी आम्ही सगळे बहुजन समाज, सर्व जाती धर्माला सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका ताईंची आहे तीच आमची पण आहे. आणि म्हणूनसाठी आम्ही त्यांचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी आलो, त्याचा मला मनापासून आनंद आहे. थँक्यू सर. वनिताताई, काय सांगाल, सर्वोच्च पद ज्याला आपण म्हणतो तुमच्या क्षेत्रातलं, शिक्षण क्षेत्रातले दस्तूरखुद्द विक्रम काळेसाहेब जे आमदार आहेत मराठवाड्याचे, ते आलेले आहेत तुमच्या या सेवापूर्ती आणि गौरवग्रंथ प्रकाशनाला, काय आपल्या भावना आहे? सर्वांचे खरं तर खूप आभार व्यक्त करते. आणि काळेसाहेबांबद्दल बोलायचं असेल तर काळेसाहेब नेहमी आमच्या आणि माझ्या आणि माझ्या घरावर खूप प्रेम पहिल्यापासून करतात. एवढंच नाही तर सन्मानाने वसंतभाऊ काळेसाहेबसुद्धा आमच्या घरावर खूप प्रेम करत होते. आज ते नाहीत आणि त्यांचा वारसा काळेसाहेब आजही आमच्या घराण्याशी जपतात. याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान पण आहे. पुढचं कसं असणार आहे जीवनताई? आता तुम्ही 36 वर्ष शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रात काम केलात, पुढची आता जी इनिंग आहे तुमची ती कशी असणार? तसं शिक्षण क्षेत्रात काम केलं असल्याकारणाने आणि सामाजिक काम केलं असल्याकारणाने मला त्याची नाळ तोडता येत नाही आणि तोडणारही नाही. पुढे चालूच राहील काम? चालूच राहील. एकूणच काय तर 36 वर्षानंतरच्या सेवेनंतरही आपलं शिक्षण क्षेत्र असो, सामाजिक असो, राजकीय असो किंवा सांस्कृतिक क्षेत्र असो किंवा सामाजिक संघटन म्हणून जिजाऊ ब्रिगेडचं त्या काम करतात, तर हे सगळीच कामं आपले आणखीन जोमानं सुरू राहतील. आणखीन जोमानं आपण येणाऱ्या दुसऱ्या आपल्या सेकंड इनिंगमध्ये काम करू, असं वनिताताई काळे यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, लातूर.